रेल्वे ब्रिजवरील चुकीच्या सुरक्षारक्षक कमानीमुळे शेतकऱ्यांचे हाल। महिनाभरात कमान काढली नाही तर आम्हीच हटू। योगेंद्र थोरात। निलजी बामणीकडील जाणाऱ्या रोडवर रेल्वे ब्रिजच्या बाजूला असलेली सुरक्षारक्षक कमान हायवेला जोडणाऱ्या रोडवर लावण्यात आली आहे। याचा फटका येथील शेतकऱ्यांना बसत असून ऊस शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना तब्बल 15 किलोमीटरचा वळसा घालावा लागत आहे। या समस्येबाबत माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांना माहिती देण्यात आली। नागरिकांनी रेल्वे प्रशासनाने ही कमान तात्काळ काढावी अशी मागणी केली आहे। तसेच मिरजेचे आमदार सुरेश खाडे यांच्याकडे देखील शेतकऱ्यांनी तक्रार केली। त्यांनी लवकरच रेल्वे प्रशासनासोबत बैठक घेऊन योग्य तो निर्णय घेण्याचं आश्वासन दिलं। दरम्यान महिनाभरात ही कमान काढण्यात आली नाही तर आम्ही ती हटवू असा इशारा माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी दिला आहे। सुरेश भाऊ खाडे साहेब यांनी निलजी बामणीच्या रोडचं उद्घाटन केलं त्यावेळेला शेतकऱ्यांनी त्यांच्या निदर्शनास आणलं की जो रेल्वेचं जे गेटच्या आधी जे संरक्षक जे त्यांनी रेल्वे पुलाला संरक्षक जे कमान उभा केलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना 10 ते 15 किलोमीटर लांबून जायला लागतं। ॲक्च्युली चुकीच्या प्रकारचं हे झालेलं आहे। हे रेल्वेच्या ब्रिजच्या समोर पाहिजे ते साईडच्या रोडला झालेलं आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातोनात हात गेली 10 वर्ष हाल होत आहे। आम्ही माननीय खाडे साहेबांपुढे हा विषय ठेवलेला आहे। जर रेल्वेनं महिन्याभरात याच्यावर कारवाई केली नाही तर आम्ही आमच्या पद्धतीनं काढून टाकल्याशिवाय राहणार नाही। महानकर न्यूजसाठी आदी माने, मिरज। ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।